तालुका अध्यक्ष किशोर काशीद साहेब असतील, सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील, आपल्या पक्षाचे सर्व आघाडीचे उमेदवार यांचं मी तालुका अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो। आणि माझी ही मतदार राजा साहेब, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि पवार साहेबाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। साहेब, खऱ्या अर्थानं तुम्ही माझी जी निवड केली 6 तारखेला, त्या 6 तारखेनंतर मी 10 दिवसात साहेब पहिल्या 1 नंबर वार्डापासून ते 13 नंबर वार्डापर्यंत सगळा प्रभाग फिरून घेतला, माहिती करून घेतली, कशा पद्धतीनं उमेदवार इच्छुक आहेत, काय परिस्थिती आहे, आणि त्यानुसार जे काय हक्काची लोक जी कुठल्याही दबावाला आणि कुठल्याही आमिषाला न बळी पडणारी सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार मला आज फलटण शहराला द्यायचा होता, त्या पद्धतीने मी काम सुरू केलं। त्यामध्ये आपल्याला 6 अधिकृत उमेदवार मिळाले, त्याचबरोबर शिवसेनाने आपल्याला 3 उमेदवारी साथ दिली, त्याचबरोबर काही पुरस्कृत उमेदवार सुद्धा आपल्याबरोबर आलेले आहेत। अशा पद्धतीने साहेब आम्ही एक छोटीशी सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या सर्व निवडणुकीला आम्ही सगळी महाविकास आघाडीची अख्खी टीम ताकदीनिशी या निवडणुका लढवणार आहोत। साहेब, लोकशाहीमध्ये जनता ही जनार्दन आहे, आणि आज फलटणची जनता राजा आहे, राजा, आणि हा मतदार राजा आज सुज्ञ झालेला आहे। मतदार राजाला कोणी हलक्यात घ्यायची काही कारण नाही, कारण फलटणची जनता ह्याची ताकद मी बरेच वर्ष पाहत आहे। ह्या जनतेमध्ये विकासराव, गल्लीतला माणूस दिल्लीत न्यायची ताकद आहे, आणि पुन्हा दिल्लीतला माणूस गल्लीत आणायची ताकद आहे, आणि अजूनही तुम्हाला सांगतो, आज ही तुमच्या ताकदीने अजून एक माणूस गल्लीतनं दिल्लीत जाणार आहे, ही येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल। आणि मराठी अस्मितेची धारधार तलवार, मराठी अस्मितेची धारधार तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, शरद पवार। यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाईक बोलतील।